ज्या ठिकाणी स्वतः विष्णू नारायणांनी अवतार घेतला आणि तेथील जनतेला सुखरूप केलं, बीड जिल्ह्यातील असं एक ठिकाण ज्या ठिकाणी गोदावरी काठी श्री विष्णूंनी आपलं चक्र धुतलं. तर मित्रांनो, कोणतं आहे ते ठिकाण चला पाहूया त्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत पुरुषोत्तमपुरी या गावाकडे. वाटाने जात असताना आम्हाला खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्या गर्दी दिसली. झाडाखाली बसून माणसं जेवताना दिसले. त्यासोबतच एसट्या तर एवढ्या भरपूर होत्या की भाविक पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येत आहेत. तर मित्रांनो, काय आहे स्टोरी या मंदिराची आणि काय आहे इतिहास आमच्या पुरुषोत्तमपुरी या गावाचा. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास आहे हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. एक सांस्कृतिक नगरी म्हणून आपला बीड जिल्हा प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक महत्त्वांमध्ये पुरातन काळामधील जे देवी देवतांचं जे काही सुंदर पद्धतीचं वास्तव्य आहे त्याच्यातीलच हे पुरुषोत्तमपुरी माजलगाव तालुक्यामधील बीड जिल्ह्यातील हे गाव. मित्रांनो, या ठिकाणी शार्दूल नावाचा एक राक्षस होता जो की येथील सामान्य जे नागरिक आहेत त्यांना खूप जास्त त्रस्त करत होता. तर अशा ठिकाणी त्या गावातील लोकांनी, ऋषींनी, मुनींनी त्यांचं जे यज्ञ वगैरे भंग केले जात होते त्याच्यासाठी देवाची आराधना केली, तप केलं आणि त्यांनी श्री भगवान विष्णूंना बोलावलं. विष्णूंनी अवतार घेतल्याच्या नंतर मित्रांनो, सुदर्शन चक्रानं शार्दूलचं जे काही वध केला त्याच्यानंतर मित्रांनो ते सुदर्शन चक्र एका नदीकडं जाऊन, नदीच्या तीरावर जाऊन धुतलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी तीर्थ जे की सुदर्शन तीर्थ नावानं किंवा चक्र तीर्थ नावानं प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीचं हे पुरुषोत्तमपुरीचं महत्त्व आहे. मित्रांनो, एकदम सुंदर आणि जबरदस्त पद्धतीनं भाविकांनी सध्या धोंड्याच्या या महिन्यामध्ये आपल्याला भरपूर भरलेलं हे पुरुषोत्तमपुरी हे ठिकाण दिसतं. तर चला मित्रांनो, सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की आणखी महती काय आहे.